हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण कने सुरू होणारे शब्द आणि काही उदाहरणे कने सुरू होणारे शब्द लिहूया आणि काही उदाहरणे सोडवूया. चला मग सुरू करूया. क वरून चला. कप दिसतंय ना? क प कप करव करव कटव कट कमी कमी कण कण कधी कधी कला कला कडे कडे बघा. कथा कथा म्हणजे गोष्ट कथा करू काहीतरी करू बोलतो ना आपण. कसे कसे हे कसे ते कसे कसे कमळ कमळ माहिती आहे ना. कमळ चिखलात असतं फुल कमळ. कपाळ कपाळ आपल्या सर्वांनाच आहे. कचरा कचरा आपल्या सगळ्यांच्या घरात असतो, आपण साफसफाई. कढई कढई कवच कवच अंड्याच्या वर असतं ते कवच आपण टाकतो कापून हे करून टाकतो ते. कवठी कवठी आपल्या मेंदूत असते कवठी, मेंदू कवठीत असतो. कडक कडक कठीण कठीण करणे करणे करत करत कावड कावड म्हणजे ते दोन्ही बाजूला बांधून श्रावणबाळ आई वडिलांना घेऊन जातो ना, अशी कावड बांधून त्यात बसून. गोष्ट माहीत असेल. कपाळ कपाळ झालं. करुणा लिहूया. करुणा कशाला कशाला विचारताना हे कशाला ते कशाला. करतो करतो करते करते आहे की नाही. करतो करते. आता कथन कथन म्हणजे गोष्ट सांगतो ना, त्या क्रियेला कथन म्हणतात. कपट कपट करून करून हे करून झाल्यावर मी ते करीन. कपाट कपाट कपाटात कपडे ठेवतात ना, माहीत आहे ना. तर करावे हे कसे करावे. करावे
वे कपडे क प ते कळले मला हे कळले क ळ ले कळेलं क ळे ल म्हणजे नंतर मला कळेल कधीतरी, आता नाही सांगितलं म्हणून कळलं असं. कळव क ळ व मला ते कळव. कमाई क मा ई कमाई किती बाबा तुमची असं. कमाल क मा ल त्याने कमालच केली बाबा असं म्हणतात नाही काय. क ळ त कळत कळत म्हणजे त्याला कळत नाही त्यावेळी वापरतो आपण. करता क र ता करतात करतात. करता पण येतं, हे करता ते करता असं. राहू दे नंतर बघू, आता लक्षात येत नाही माझ्या. कमकुवत क म कु व त कमकुवत म्हणजे एखादा कमजोर असतो. हा कमजोर पण येणार क वरून. क म कम जो र कमजोर म्हणजे कमकुवत पण. कमतरता क म त र ता काहीतरी कमी असलं की त्याच्यात कमतरता आहे असं. करमणूक क र म नू क करमणूक म्हणजे काहीतरी मजा करतो आपण ना, कुठेतरी जातो आणि त्याला म्हणतात करमणूक. कशामुळे क शा मू ळे हे कशामुळे झाले ते कशामुळे झाले त्यावेळी वापरतात. करणारा क र ना रा काय करणारा काम करणारा. कशासाठी हे कशासाठी क शा सा ठी हे कशासाठी ते कशासाठी. करतील ते काम, हे ते काम करतील पप्पा करतील. क र ती ल परत अजून काय होऊ शकतं. आपला कर्कटक आपण घेतो नाही काय चित्र काढताना, हे कमळ काढताना. क र क ट क अजून तुम्हाला काय आठवतील तर ते तुम्ही लिहा. आता आपण हे बघा, मी थोडेसे तुम्हाला प्रश्न आणले, जरा गंमत मजा करूया आपण आणि अभ्यास करूया मजेत. आता रिकाम्या चौकटीत योग्य अक्षर लिहा. आपण हे इकडे शब्द लिहिलेत. आता क आहे, रिकामी जागा आहे, न आहे, मग काय येणार. बघा क आहे आणि शेवटला न आहे, असं आहे का कुठे बघा 3 अक्षरी शब्द. क आणि ह्या बघा क शेवटला न, मग इथे काय पाहिजे थी. आपण लिहूया इथे थी. आता काय झालं कठीण. आता इथे काही नाही आणि इथे चरा आहे, 3 अक्षरी शब्द आहे हा बघा. मग चरा 3 अक्षरी शब्दात चरा कुठे आहे, हे बघा इकडे आहे चरा. मग हे काय आहे क चरा. काय होणार क लिहायचं, काय लिहायचा क. आता कचरा झालं. आता कढ आहे आणि इकडे काय ते लिहायचं आहे. मग आता चौकोनात काय लिहिणार कढ ई कढ ई. आता क आणि लास्टला ळ आहे, मध्ये काय पाहिजे क आणि लास्टला ळ. कुठे आहे बघा क मधलं अक्षर क आणि ळ आहे.
मग काय पाहिजे? म कमळ. तर का आणि लास्टला ड आहे. मग इथे काय पाहिजे? का आणि लास्टला ड. बघा कुठे आहे? हे बघा, का आहे, ड आहे. मग इथे काय पाहिजे? व कावड. कावड. आता बघा, पहिलं अक्षर पाहिजे आणि शेवटला ऋणा आहे. ऋणा कुठे आहे? ऋणा कुठे आहे? कुठे आहे का? करुणा असेल. आहे बघा, ऋणा. करुणा. करुणा हे मुलीचं नाव पण आहे आणि त्याची करुणा आली. करुणा येते म्हणजे दया. करुणा म्हणजे दया. आता क आणि तो काय करतो? होय की नाही? असणार करतो कुठेतरी. करतो. र येणार. काय येणार? र. करतो. काम करतो, काम करते. आता हे प आहे. आपल्याला एकच अक्षर पाहिजे. क प. क प झालं. आता आपण ना इथे थोड्याशा अजून बघूया काहीतरी. जोड्या लावा. अगट बगट. इकडे एक कठीण, कला, कडक असे शब्द आहेत. आता असलेच शब्द इकडे कुठे आहेत बघूया. कठीण इकडे कुठे आहे? इकडे आहे. मग ह्याची जोडी लावूया, होय की नाही? आता हे काय आहे? कला. कला कुठे आहे? इकडे. इकडे कला. इकडे जोडी लावूया. हे काय आहे? कडक. इथे कुठे आहे? एकच राहिला. काय? कडक. असा अभ्यास करा. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.